Hello and good morning, students. Today we will learn our 12th Geography, chapter number 5th, Secondary Economic Activities. I am Rekha Wagmare from Vidyapratishthan Junior College, Indapur. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वीचा पाठ क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया पाहणार आहोत. मी विद्याप्रतिष्ठान ज्युनियर कॉलेजमधून रेखा वाघमारे. तुम्ही जर पाहिलं तर आकृती 5.1 ही आपल्याला अभ्यासासाठी नाही आहे, ती या डिलीटेड पोर्शनमधून डिलीट केलेली आहे. परंतु तरीही आपण थोडक्यामध्ये 5 आकृतीमधली चित्र कशाचे आहेत आणि ती कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहेत हे पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला चित्र त्यावरून तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला आहे अनुक्रम नंबर, व्यवसायाचं नाव, आवश्यक त्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, त्यातून तयार होणारे उत्पादने, कच्च्या मालाची वैशिष्ट्ये म्हणजे वजन, टिकाऊपणा, संपादन, खरेदी, किंमत, त्याचबरोबर उत्पादनाची वैशिष्ट्ये, त्यामध्येही आपण वजन, टिकाऊपणा, उत्पादन, विक्री मूल्य या गोष्टी बघणार आहोत. मग बघा, पहिल्या चित्रामध्ये जर तुम्हाला इथं जर बघायचं असेल तर तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी काय दिसतं आहे की छोट्या छोट्या बरण्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रोडक्ट दिसत आहे. काहीतरी प्रोडक्ट म्हणजे काय आहे तर यामध्ये तुम्ही जर बघितलं या आकृतीमध्ये तर ही आकृती फळांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची आहे. मग यामध्ये आवश्यक कच्चा माल काय असणार आहे? नक्कीच फुले, फळे, ज्या आपल्याला झाडांपासून मिळणारी जी उत्पादने आहेत ती याच्यासाठी लागणारा कच्चा माल आहे. त्याचबरोबर मग तयार होणारी उत्पादनं कुठली आहेत तर फळांवर प्रक्रिया करून त्याच्यापासून खूप सारी उत्पादनं बनवली जातात. पण उदाहरणार्थ काही जर घ्यायचे बघितलं तर जाम असेल, ज्यूस असेल किंवा लोणची असतील वेगवेगळ्या प्रकारचे, या गोष्टी आपण या फळांवर प्रक्रिया करून तयार करत असतो. मग यापासून तयार होणारा जो कच्चा माल आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर हे नाशवंत पदार्थ आहेत. म्हणजे काही काळानंतर ते टिकाऊ राहत नाहीत. त्याचं वजन कमी असतं. ही कच्च्या मालाची वैशिष्ट्ये आहे. तर उत्पादनाची वैशिष्ट्ये काय आहे? याचा टिकाऊपणा लवकर संपतो. म्हणजे आपण जर बघितलं, लोणचं केलं कोणत्याही पदार्थाचं, म्हणजे कोणत्याही फळापासून आपण जर लोणचं बनवलं तर ते लोणचं साधारणतः 1 ते 2 वर्षापर्यंत टिकू शकतं. त्यानंतर 1 वर्षच कमीत कमी. आपण बघतो आंब्याचं लोणचं आपल्या घरामध्ये घातलं जातं तर ते दरवर्षी आपण नवीन लोणचं बनवत असतो. म्हणजे काय तर या कच्च्या मालापासून म्हणजे अगदी फळांपासून, फुलांपासून जो कच्चा माल वापरून आपण नवीन उत्पादन तयार करत असतो त्याचा टिकाऊपणा हा लवकर संपतो आणि विक्रीचं मूल्यसुद्धा त्याचं चांगलं असतं, वाढलेलं असतं विक्री मूल्य म्हणजे कच्च्या मालापेक्षा. त्यानंतर आपण दुसरा जर बघितलं चित्र तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की सोन्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी चालत आहेत. कारण तिथं एक अंगठी दाखवली आहे आणि त्याच्यामध्ये खडा बसवतानाचं आपल्याला दिसतं आहे चित्र. तर सोन्याचे उद्योग, मग त्याच्यामध्ये कच्चा माल कुठला वापरला जाईल तर त्यामध्ये आपण कच्चा माल म्हणून हिरे, सोने, चांदी या गोष्टी वापरत असतो. आणि त्याच्यापासून तयार उत्पादन जर बघायचं झालं तर सर्व प्रकारचे दागिने, मग ते हिऱ्यांचे दागिने असतील, सोन्याचे दागिने असतील, चांदीचे दागिने असतील, हे सर्व दागिने तयार उत्पादनांमध्ये येतात. त्याचबरोबर कच्च्या मालाची वैशिष्ट्ये काय आहेत? यामध्ये जो कच्चा माल वापरला जाणार आहे सोन्याच्या उद्योगामध्ये त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो कच्चा माल आहे तो वजनाने अगदी कमी असतो, मात्र त्याची किंमत जास्त असते. आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये म्हणजे मग या कच्च्या मालापासून सोने, चांदी हे धातू वापरून आपण जे दागिने तयार करणार आहोत, म्हणजे उत्पादन तयार होणार आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर याचा
निर्मितीचा खर्च जास्त असतो, त्यामुळं विक्रीची किंमतसुद्धा जास्त असते. आज आपण जर बघितलं तर सोने किती महाग झालेलं आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बघितलं तर एवढासा धातू त्याच्यापासून प्रक्रिया करून आपण जे दागिने बनवतो त्या दागिन्यांची किंमत जास्त प्रमाणात आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर तुम्ही जर बघितलं सी या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की न्यूक्लिअर प्लॅन्ट आहे, म्हणजे वीज निर्मितीचा. त्याच्यामध्ये आपल्याला युरेनियम हा आवश्यक लागणारा कच्चा माल आहे आणि त्याच्यापासून तयार होणारं उत्पादन म्हणजे वीज आहे. मग कच्च्या मालाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर युरेनियम हा जो कच्चा माल आहे तो वजनाने कमी आहे, मात्र त्याचीही किंमत जास्त आहे. मग उत्पादनाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर निर्मितीचा खर्च जास्त असल्यामुळं विक्रीची किंमतही या उद्योगामध्ये तयार होणाऱ्या प्रोडक्टची किंवा उत्पादनाची जास्त असते. त्यानंतर आपण डी जर बघितला तर डी आहे जहाज बांधणी उद्योग. याच्यामध्ये लोह म्हणजे आयर्न, त्याच्यानंतर स्टील या कच्च्या मालाचा उपयोग केला जातो आणि त्याच्यापासून तयार होणारं उत्पादन म्हणजे शिपे म्हणजे जहाजे आहेत. आणि मग तुम्ही यामधल्या कच्च्या मालाची जर वैशिष्ट्य बघितली तर स्टील, आयर्न हा कच्चा माल जो आहे तो वजनाने जड आहे आणि निर्मितीचा खर्चसुद्धा जास्त आहे. त्यामुळं यापासून तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत, उत्पादनं आहेत, त्यांच्याही निर्मितीचा खर्च जास्त येतो. विक्रीची किंमतही त्यामुळं जास्त असते. त्यानंतर आपण हे जर चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बांधकाम व्यवसायाशी निगडीत असलेलं हे चित्र दिसून येतं. आणि बांधकाम व्यवसायामध्ये कच्चा माल कुठला लागतो तुम्हा सर्वांना माहीतच आहे. सिमेंट असेल, स्टील असेल, विटा असतील, हा कच्चा माल बांधकाम व्यवसायासाठी लागणारा आहे. आणि त्याच्यापासून तयार होणारे उत्पादनं म्हणजे इमारती, पूल आहेत, रस्ते आहेत, ही यापासून तयार होणारे उत्पादन आहेत. यामध्येही कच्च्या मालाची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर जास्त जड कच्चा माल याच्यासाठी लागतोय, निर्मितीचा खर्चही जास्त येतोय आणि त्यामुळं उत्पादनाची वैशिष्ट्ये ही तीच आहेत. वजनाने जड असल्यामुळं यातील विक्रीची किंमत जी आहे ती आपल्याला जास्त दिसून येते. त्याच्यानंतर आपण पुढचं जर हे चित्र जर बघितलं त्याच्यामुळं टेक्स्टाईल उद्योग म्हणजे कापड उद्योग आपल्याला दिसून येतो. यामध्ये कच्चा माल म्हणून वापरायचं जर झालं तर कापूस आहे, लोकर आहे, ज्याचा आपण कच्चा माल म्हणून उपयोग करतो. मग याच्यापासून तयार होणारं उत्पादन काय असणार आहे? कापड असणार आहे. कापूस आणि लोकर याच्यापासून आपण काय बनवतोय? कापड. आणि मग हे कापड कच्च्या मालाचं वैशिष्ट्य यामध्ये काय असणार आहे? लोकर आणि कापूस हा कच्चा माल आपण वापरतोय, तर हा वजनाने जड असणारा कच्चा माल आहे. निर्मितीचा खर्च जास्त आहे आणि जास्त काळ टिकाऊ असा कच्चा माल आहे. त्यामुळं उत्पादनाची पण तीच वैशिष्ट्ये आहेत. वजनाने जड, निर्मितीचा खर्च जास्त काळ टिकतो, त्यामुळं त्यांची किंमतही जास्त असते. त्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी मशीन उद्योग आहे. त्यामध्ये लागणारा कच्चा माल म्हणजे स्टील आहे आणि तयार होणारं उत्पादन म्हणजे मशीन आहे. मग हेही वजनाने जास्त जड असतं आणि टिकाऊ आहे. निर्मितीचा खर्च जास्त आहे, त्यामुळं विक्रीची किंमतसुद्धा या ठिकाणी जास्तच असणार आहे. त्याच्यानंतर आपण लास्ट जर बघितलं याची आकृती तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग इथं चालतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला कच्चा माल असेल तर तो दूध आहे. दुधावर प्रक्रिया करून आपण हे वेगवेगळी उत्पादने बनवतो. मग त्याच्यातून कोणती उत्पादने मिळतात दुधावर प्रक्रिया केल्यानंतर? तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. लोणी आहे, गोड पदार्थ आहेत, तूप आहे, दही आहे, लस्सी आहे. खूप वेगवेगळे पदार्थ आपण दुधापासून बनवतो, जे तयार करून आपण बाजारामध्ये विकत असतो. मग हा कच्चा माल जो आहे दूध, तो कसा आहे? तर हा एक नाशवंत असा कच्चा माल आहे. तो जास्त काळ आपण टिकवून ठेवू शकत नाही. कमी किमतीत आपल्याला उपलब्ध होतो,
पण नाशवंत असल्याने निर्मितीचा खर्च जास्त येतो, त्यामुळं विक्रीची किंमत जास्त आहे. तुम्हाला दूध जरी स्वस्त मिळत असलं तरी दुधापासून तयार होणारे तूप असेल किंवा पेढा असेल, बर्फी असेल, खवा असेल, हे पदार्थ मात्र जास्त किमतीत मिळतात, कारण त्याच्यावरती निर्मितीचा खर्च जो आहे तो जास्त आहे. मग बघा, याच्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल, आपण फक्त प्राथमिक स्थितीमध्ये या गोष्टींची माहिती बघितलेली आहे. इथं मी PPTमध्ये प्रत्येक उद्योगाचं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की तुम्हाला जर याच्यामध्ये नेम ऑफ द ॲक्टिव्हिटी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, रॉ मटेरियल त्याच्यासाठी लागणारे फ्रूट्स आणि फ्लावर्स आहे, फिनिश प्रोडक्ट ऑप्टेन आहे, जॅम, ज्यूस, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ रॉ मटेरियल, वेट, ड्युरेबिलिटी, प्रोसेसमेंट, कॉस्ट प्राईस, फ्रेशेबल आहे, त्याच्यानंतर वेट लूजिंग आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनिश प्रोडक्ट, वेट, ड्युरेबिलिटी, प्रोडक्शन, सेलिंग प्राईस, ड्युरेबिलिटी इन्क्रीज अँड बेटर सेलिंग प्राईस या उद्योगामध्ये आपल्याला भेटते. त्याच पद्धतीनं इथं न्यूक्लिअर पॉवर पॉईंट आहे, त्याच्यामध्ये रॉ मटेरियल रिक्वायर्ड युरेनियम आहे, फिनिश प्रोडक्ट ऑप्टेन इलेक्ट्रिसिटी आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रॉ मटेरियल लाईट वेट आहे, ड्युरेबल आहे, हाय कॉस्ट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनिश प्रोडक्ट, हाय प्रोडक्शन कॉस्ट अँड हाय सेलिंग प्राईस also. Then here shipbuilding industry, iron and steel, raw material required, and finished product obtained ships, characteristic of raw material, heavy weight, high production cost, and characteristic of finished products are high production cost, high selling price. Then E, construction, name of the activity is construction, raw material required is cement, steel, finished products obtained building, bridge, roads, characteristic of raw material, heavy weight, high production cost, characteristics of finished product, heavy weight, high production cost and high selling price also. Name of the activity, textile goods production, raw material required cotton, wool, finished product, cloth, shawl, characteristic of raw material, heavy weight, high production cost and durable. Characteristic of finished product, lightweight, durable and high selling price. Then see milk processing, milk raw material required, and finished product obtained butter, cheese, sweets. Characteristic of raw material, perishable raw material and low procurement cost. Perishable, high production cost and selling price high. Then we will see geographical explanation, means भौगोलिक स्पष्टीकरण. In the previous chapter, we have learnt about the primary activities where the product is directly obtained from the nature. मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायांची माहिती घेतलेली आहे. सम प्रोडक्ट्स ऑब्टेन थ्रू प्रायमरी ॲक्टिव्हिटीज आर utilized directly, while some are processed and made into a more durable product. या संपादित केलेल्या उत्पादनांपैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही उत्पादनांवर प्रक्रिया करतो. The products obtained from the primary economic activity are used as raw material in secondary economic activity. आणि यातून टिकाऊ उत्पादन तयार होते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. Further processing of these materials takes place and manufactured finished product is prepared to sell it to consumers. आणि हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. Secondary activities add value to natural resources by
ट्रान्सफॉर्मिंग रॉ मटेरियल्स इंटू व्हॅल्युएबल प्रोडक्ट्स. म्हणजे द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केलं जातं आणि पक्क्या मालात रूपांतर होताना त्याचं मूल्यवर्धन होताना आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ, द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. बघा, कॉटन इन द बॉल्स हॅज लिमिटेड यूज बट आफ्टर इट इज ट्रान्सफॉर्म इंटू yarn becomes more valuable and can be used for making clothes. आपण जर बघितलं तर कापूस जे आहे ते लिमिटेड यूज होतो कापसाचा, पण जर आपण कापसावर प्रक्रिया करून त्याच्यापासून कापड तयार केलं तर ते आणखीनच त्याची किंमत वाढलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये बघा, इथं तुम्हाला कापसापासून जे कापड बनवलं जातं त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी कापड निर्मितीचा या चित्रामध्ये दिसून येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं, दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आयर्न ओअर कॅनॉट बी यूज डायरेक्टली फ्रॉम द माइन्स बट आफ्टर being converted into steel it gets its value and can be used for making many valuable machines, tools, etc. फॉर एक्झाम्पल काय इथं दिलं आहे त्यांनी की आपण खाणीमधून काढलेले जे धातू आहेत ते जसेच्या तसे वापरू शकत नाही, पण त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या उद्योगामध्ये स्टीलचा किंवा आयर्नचा वापर करू शकतो. या ठिकाणी स्टीलवरती प्रक्रिया करणारे उद्योग या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहेत. सेकंडरी ॲक्टिव्हिटीज देअरफॉर इन्क्लूड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज. द प्लेस वेअर conservation of products obtained from primary activities into final product take place is called फॅक्टरी. म्हणजे आपण काय बघितलं की द्वितीयक व्यावसायिक हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत आहेत आणि ज्या ठिकाणी कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केलं जातं त्याला कारखाना असं म्हणतात. यानंतर आपण साखर उद्योग, सोलापूर जिल्ह्याचा साखर उद्योग दर्शवणारा 5.2 मधील हा नकाशा बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर त्यांनी एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला पहिला, की काय सांगितलं या ठिकाणी, शामराव शुड सेंड हिज शामराव is a farmer at location A. He had just harvest his sugarcane crop. Study the map and tell where should he send his crop. What factors will Shamrao consider for this? म्हणजे शामराव यांची शेती या ठिकाणी आहे आणि त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा. जर आपण पाहिलं तर शामराव शुड सेंड हिज क्रॉप टू वैराग शुगर फॅक्टरी, कारण वैराग शुगर फॅक्टरी जी आहे, अँड अमाऊंट ऑफ शुगर आफ्टर हार्वेस्टिंग एज टाइम आफ्टर हार्वेस्ट इनक्रीज. दिस अफेक्ट्स देअर इफेक्टिव्ह यूज फॉर producing sugar. Thus sugarcane needs to be sent to nearby factories as soon as possible. आपण बघितलं की शामराव हे वैरागच्या कारखान्यामध्ये त्यांचा ऊस घालू शकतात किंवा नेऊ शकतात, कारण की एकदा ऊसाची तोडणी केल्यानंतर ऊसामधले जे शर्करेचं प्रमाण असतं ते जेवढे जास्त दिवस होईल तेवढं शर्करेचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळं अगदी जवळच असणारा कारखाना निवडावा आणि त्यासाठी शामरावाने त्यांचा ऊस जो आहे वैरागच्या कारखान्याला घातला तरी चालेल. सेकंड क्वेश्चन जर आपण बघितला यामध्ये, तर सेकंड क्वेश्चन काय आहे, फिरोज सन हॅज डन ॲन ॲडव्हान्स कोर्स इन बेकरी मॅनेजमेंट फ्रॉम द नियर बाय सिटी. ही वॉन्ट्स his son to start a bakery in their village, but his son says it should be in the city, which is around 20 kilometers from their village. Who is correct, Firoz or his son? Why? प्रश्न काय विचारला आहे, फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातूनच बेकरी म्हणजे पावभट्टी जो व्यवसाय आहे त्या व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतलेलं आहे
आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरं कोण बरोबर आहे, फिरोज की त्यांचा मुलगा, आणि का? तर उत्तर आहे फिरोज सन इज करेक्टेड. He should start bakery in the city because the final output, say cake, has higher weight than raw material. This will be costier to transport, as transport costs will be increased with weight. Therefore bakery industries are located near the markets. म्हणजे आपण जर बघितलं तर बेकरी उद्योगामध्ये जो पक्का माल प्रक्रिया करून तयार होणारा माल असणार आहे त्याचं वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असणार आहे आणि ते वाहून नेणं तितकंसं सोपं नाही. जेवढं वाहून नेण्याचं अंतर आपल्याला वाढेल तेवढा वाहतुकीचा खर्चही वाढणार आहे आणि त्यामुळं फिरोजांचं मुलाचं बरोबर आहे की तो शहरामध्ये हा उद्योग सुरू करू इच्छितो. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. शांताराम इज अ यंग बॉय फ्रॉम अ tribal area in Maharashtra. He wants to start a honey processing unit as he has access to good honeycombs in the forest. The city is around 35 kilometers away. He has his own land in the village and is also getting land in the city. Where should he establish the honey factory, in the village or the city, and why? त्यांनी काय सांगितलं, शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात, ज्यातून चांगल्या दर्जाचं मध तो काढून आणू शकतो. त्याच्या गावापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर शहर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये, आणि का? आन्सर आहे इन द सिटी. शांताराम शुड स्टार्ट हनी प्रोसेसिंग unit in the city. From honeycombs he will get two finished products, honey and wax. The weight of honeycombs after extracting honey and wax will be the same and therefore ideal location is city. After this, see geographical explanation. While studying all these examples, we will understand that location of an industry is dependent on many factors. म्हणजे वरील सर्व उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की उद्योगाचं स्थानिकीकरण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. To set up an industry, one needs raw material and that has to be transported from somewhere. म्हणजे उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते आणि हा कच्चा माल कोठून तरी वाहतूक करून आपल्याला आणावा लागतो. We know that the raw material for industry is the final product of the primary activities. आपल्याला हेही माहीत आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होत असतो. The characteristic of the raw material and also the finished product affect the location of industries. कच्चा माल आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांचं स्थान ठरतं. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले की साखर उद्योगांना ऊसाची गरज असते आणि ऊस कापणीनंतर जसजसा वेळ जातो तसतसं ऊसाचं वजन, त्यातील साखरेचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता कमी होते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेतच जवळच्या कारखान्यांना पाठवणं आवश्यक असतं. त्यामुळे साखर उद्योग हे कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचं वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असतं. त्याचा वाहतुकीचा खर्चही जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जातात. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये किंवा पुढील आपल्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबतो आहोत. धन्यवाद.